नमस्कार, मी किचन कलाकार या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। दूध, दुधाची साय, साईचे दही, दह्याचे ताक, ताकाचे लोणी, लोण्याचे तूप हे वाक्य आपण लहानपणापासून सर्वांनी ऐकले असेल। म्हणजेच दुधापासून आपण जे जे पदार्थ बनवतो त्या सर्वांचा आपण उपयोग करतो। तर आज आपण तूप बनवण्याची पारंपरिक पद्धत पाहणार आहोत। सर्वात अगोदर दही घेऊन ते व्यवस्थित रवीच्या सहाय्याने छानपैकी घुसळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। ते पाणी घालून पुन्हा ते स्वच्छ धुवून घ्यायचं लोणी आणि हे लोणी गॅसवरती ठेवून मंद आचेवरती उकळवत राहायचं, म्हणजे ह्याचं तूप तयार होतं। ही प्रोसिजर होईपर्यंत आपण दूध, तूप, दही, ताक, लोणी या सर्वाचे काय काय फायदे आपल्या शरीराला मिळतात हे पाहणार आहोत। हे लोणी मी खूपदा धुवून घेतलेलं आहे आणि नंतरच गॅसवर ठेवणार आहे। आपल्याकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण दूध पितात। लहान मुलांना तर सकाळी उठल्यानंतर रात्री झोपताना दूध पिण्याचा आग्रह केला जातो। मुलांना मात्र दूध प्यायला आवडत नाही आणि म्हणून मग त्यांच्या आया दुधामध्ये बोर्नव्हिटा, चॉकलेट यासारख्या मुलांना आवडणाऱ्या गोष्टी घालतात। त्याचबरोबर वेगवेगळ्या फळांचा वापर करून मिल्कशेक तयार केला जातो। या सर्व खटाटोपामागे दूध मुलांच्या पोटात जाणे हा एकमेव एक उद्देश असतो। दुधामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात, त्वचा चमकदार होते, हृदयाचे व दातांचे आरोग्य चांगले होते। दूध हे पोटासंबंधी आजार बरे करते। दुधामुळे वजन कमी होते, मधुमेहासाठी हे फायदेशीर असते। झोपेच्या, रक्तदाबाच्या, स्ट्रेस व डिप्रेशनच्या तक्रारी दुधामुळे दूर होतात। दह्यामुळे पोट भरल्याचे समाधान मिळते। भरपूर प्रथिनयुक्त आणि ऊर्जायुक्त आहार आहे दही। हे जीवनसत्वांनी परिपूर्ण आहे। हे प्रतिकारशक्ती वाढवते। दही पचनक्रिया सुधारते, त्वचा उजळते, मानसिक स्वास्थ्य देते, मधुमेह नियंत्रणात ठेवते, हृदयविकाराची शक्यता कमी करते, केसांच्या समस्या दूर करते। त्याच्यामुळे दही ही आपल्या शरीरासाठी खूप खूप आवश्यक आहे। आता याच दह्यामध्ये पाणी घालून ते रवीच्या सहाय्याने जास्त वेळ घुसळल्यास याचे ताक तयार होते। ताकामुळे वजन कमी होते, त्वचा सुंदर होते, प्रतिकारशक्ती चांगली राहते, रक्तदाब कमी होतो, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, ॲसिडिटीही कमी होते, हाडे व दातांसाठी उत्तम असते हे ताक। ताकामुळे पचनशक्ती सुधारते, डिहायड्रेशनपासून बचाव होतो, शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो, म्हणून उन्हाळ्यामध्ये ताक हे खूप गरजेचं आहे। आता ताकावरती जो एक पांढरा शुभ्र गोळा तरंगताना दिसतो त्याला आपण लोणी म्हणतो। या लोण्याचेही वरीलप्रमाणे जे दह्याचे, ताकाचे जे फायदे आहेत तेच मिळतात या लोण्यापासूनही आपल्याला। पण लोणी हे कॅन्सरपासून बचाव करते, दुर्बलता दूर करते, स्मरणशक्ती वाढवते। यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात मिळते, जे डोळ्यांच्या व त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते। लोण्यामध्ये व्हिटॅमिन ए प्रमाणेच व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 ही जीवनसत्वे ही भरपूर प्रमाणात असतात। आता या लोण्यावर अग्निसंस्कार केला जातो, म्हणजे हे लोणी मंद अग्नीवर खूप वेळ उकळले जाते। या प्रक्रियेला आमच्याकडे कोल्हापुरामध्ये लोणी कढवणे किंवा तूप काढणे असे म्हणतात। हे चांगले उकळल्यानंतर त्यापासून एक तेलाप्रमाणे द्रव पदार्थ मिळतो, त्याला आपण तूप म्हणतो आणि याच्यातील खराब भाग जो असतो तो भांड्याला चिकटून राहतो। तुपामध्ये मुबलक प्रमाणात ओमेगा 3 आणि ओमेगा 6 यासारखी उपयुक्त स्निग्धाम्ले म्हणजेच फॅटी ॲसिड्स असतात। याशिवाय तुपात फॅट, प्रोटीन, बटरिक ॲसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के अशी अनेक उपयुक्त पोषक तत्वे असतात। 17 अमिनो ॲसिड्स असतात। तुपामध्ये दूध, दही, ताक, लोण्याप्रमाणे पोषक घटक असून त्यांच्याप्रमाणे शरीराला फायदेशीर असते। त्याचबरोबर तूप सांधेदुखी कमी करते। आयुर्वेदानुसार तूप हे स्निग्ध, शीत, वीर्यात्मक असून मधुर चवीचे आहे। हे सर्व धातुवर्धक आहे, स्नेहवर्धक, जीवनीय व रसायन गुणाचे आहे। बल, वर्ण, बुद्धी, स्मरणशक्ती, नेत्रास हितकारी, भूक वाढवणारे, वय स्थिर ठेवणारे आहे। म्हणजेच दूध व दुधापासून बनणारे पदार्थ हे आपल्याला स्वस्थ व सुंदर बनवतात, म्हणून त्यांचा आपल्या आहारात नेहमी वापर करायला हवा। धन्यवाद।